नमस्कार. आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परा व अपरा या प्रकृतींचे स्वरूप सांगून भगवंत आता सांगत आहेत की या दोन्ही प्रकृतीच चराचर संपूर्ण भूतांचे कारण आहेत आणि मी या दोन्ही प्रकृतींच्या सह संपूर्ण जगताचे महाकारण आहे. श्लोक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. श्लोकाचा अर्थ: हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. स्थावर व जंगम म्हणजे अचल व चल असे जितके म्हणून लहान मोठे सजीव प्राणी आहेत, त्या सर्वांचे वाचक येथे भूतानी हे पद आहे. सर्व सजीव प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि वृद्धी या अपरा आणि परा या प्रकृतींच्या संयोगानेच होतात. म्हणून त्यांच्या उत्पत्तीला हीच दोन कारणे होत. हीच गोष्ट 13व्या अध्यायातील 26व्या श्लोकात क्षेत्र क्षेत्रज्ञ या नावाने सांगितली आहे. या जड चेतन वा चराचर संपूर्ण विश्वाचा वाचक जगत हा शब्द आहे. जगताची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे भगवंतांकडून भगवंतांमध्येच होतात. आकाशामुळे ढग उत्पन्न होतात, ते आकाशात राहतात आणि आकाशातच विलीन होतात. आकाशच त्यांचे एकमात्र कारण व आधार आहे. त्याप्रमाणेच हे सर्व विश्व भगवंतांपासूनच उत्पन्न होते, भगवंतांमध्येच स्थित असते आणि भगवंतांमध्येच विलीन होते. भगवंतच याचे एकमात्र महान कारण आणि परम आधार होत. हीच गोष्ट 9व्या अध्यायातील 4, 5 व 6व्या श्लोकांमध्येही स्पष्ट केली आहे. भगवंत आकाशाप्रमाणे जड किंवा विकारी नाहीत, ही गोष्ट मात्र येथे लक्षात ठेवली पाहिजे. दृष्टांत हे तर फक्त समजवण्यासाठीच असतात. वस्तुतः भगवंतांचे या जगाच्या रूपाने प्रकट होणे म्हणजे त्यांची लीलाच होय. अशा प्रकारे आज आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 7व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.